स्वागत। सध्या आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला कोल्ड वॉर सुरूच आहे। आता 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेल्या जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश हे आता मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले। जालन्याच्या खरपुडीमधील प्रकल्पात भूमाफियांनी सिडकोची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरेंनी केला। त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी सुद्धा केली होती आणि आपण पाहतोय त्या दरम्यान आता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये हा कोल्ड वॉर सुरूच आहे। तर आपण पाहतोय यावेळेस शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला हा वाद आता समोर येतोय। 900 कोटींच्या प्रकल्पावरून त्यामध्ये जुंपणार असल्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोला संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लूट करणाऱ्यांना थांबवणार असतील तर ठाकरे गटाचं समर्थन आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर फडणवीस करत असलेल्या स्वच्छतेची सुरुवात ही शिंदेंपासून झाली असावी असा टोला वडेट्टीवारांनीही लगावलाय। त्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काही घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल, आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू। कुरघोडी प्रत्येक गोष्टीमध्ये होते। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे, तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी। त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते। मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोडीसुद्धा हे करतायत आणि हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा राज्यामध्ये आम्हाला वाटतोय। तर आधीच्या पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिंदे सरकारच्या काळात घनकचरा व्यवस्थापनासाठी 1400 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलेलं होतं आणि या टेंडरची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते फडणवीस सरकारने दिलेले आहेत। ठाण्यात गणेश नाईक घेत असलेल्या जनता दरबारावरून शिंदे गट आक्रमक झालाय। ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला त्यांना कुणी हलवू शकत नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। तर ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी त्यांच्या टेकड्या सुद्धा राहणार नाही असा टोला राऊतांनी लगावलाय। अनेक लोकांनी ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक लोक आली आणि गेली, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिला। हा धर्मवीर आनंद दिवेंचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही। शिंद्यांचा बालेकिल्ला कोणताच नाहीये। शिंद्यांच्या पैशाने काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत। एकनाथ शिंदेने बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी गेल्या 50 वर्षात केलं काय आहे? ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले काय त्यांची टेकड्या पण राहणार नाही। एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांना आता थेट जीवे मारण्याची धमकी समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत सर्व शिवसैनिक जे ते सुद्धा आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी दिली गेली आहे।
आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाखांवर जाण्याची शक्यता आहे। यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आलेली होती आणि आता राज्यामध्ये सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यात आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे। याशिवाय सरकारी कर्मचारी असलेल्या महिला आणि दिव्यांग असणाऱ्या 2 लाख बहिणी देखील अपात्र ठरण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। एकंदरीत जर आपण पाहिलं राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत त्यामुळे होणार आहे। तर कोणत्या योजनेतून नाव वगळण्यात आलेलं आहे तेही बघूयात। संजय गांधी निराधार योजनेतून 2,30,000, 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या 1,10,000, कारधारक नमोशक्ती योजना लाभार्थी स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 इतकी आहे। फेब्रुवारीमध्ये छाननी प्रक्रियेनंतर 2 लाख अपात्र ठरल्याची देखील माहिती आहे। सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगांमधून 2 लाख महिला अपात्र ठरण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय। तर लाडक्या बहिणींना वगळण्यावरून वडेट्टीवारांचं टीकास्त्र आहे। तर गरज सरो आणि वैद्य मरो असं सरकार वागतंय, सरकार लाडक्या बहिणींना फसवतंय असं वडेट्टीवार म्हणाले। तर बहिणींनी सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज राहावं आणि बहिणींनी बदला घेऊन सरकारला जागा दाखवावी असंही वडेट्टीवार म्हणाले। तर लाडकी बहीण म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच दिली अशी टीका राजू शेट्टी यांनी केलेली आहे। सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप, महापाप या सरकारने केलेलं आहे। या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली, तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा, एवढंच आवाहन करण्यापाशी आता आमच्या पुढे आहे। लाडकी बहीण ही योजना म्हणजे खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला आणि आता लक्षात आलंय की आता एवढा पैसा खर्च झाला तर सगळ्या योजनांना कात्री लावायला लागते, अनेक विभागांच्या बजेटमध्ये कात्री लावावी लागते। यानंतर एक मोठी बातमी आहे, कारण अधिवेशनाआधी करुणा मुंडे उपोषणाला बसणार आहे। धनंजय मुंडेंविरोधात करुणा मुंडे उपोषणाला बसणार आहे। आझाद मैदानामध्ये या उपोषणाला सुरुवात होणार असल्याचं देखील कळतं। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, आपण पाहतोय करुणा मुंडे यांच्या बाजूने खरं तर कोर्टानं निकाल दिला होता, मात्र तरी देखील ते आता पुन्हा उपोषण करणार असल्याचं कळतंय। नेमक्या उपोषणाचा नेमकं कारण काय असेल, मागणी काय आहे? धन्यवाद। करुणा मुंडे यांच्या बाजूने जो आहे तो फॅमिली कोर्टाने निकाल दिला होता आणि यानंतर जे काय आहे ते करुणा मुंडे यांच्याकडून एक ऍफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आलं होतं, मात्र अद्याप यावरती जे आहे ते कुठली प्रकारची कारवाई झालेली नाहीये। धनंजय मुंडे यांनी जे आहे ते बीड निवडणूक लढवताना जी माहिती भरली होती निवडणूक पत्रामध्ये, ती माहिती चुकीची होती। कौटुंबिक किंवा इतर प्रॉपर्टी संदर्भात जी काय माहिती दिली होती, चुकीची माहिती दिली होती। या प्रकरणी धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी अशी करुणा मुंडे यांची मागणी। करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आतापर्यंत कारवाई न झाल्यामुळे जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहेत। धन्यवाद संजय, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय करुणा मुंडे यांचं आता उपोषणास्त्र बाहेर निघणार आहे आणि त्या उपोषणाला बसणार आहे। त्यांच्या उपोषणाची पुढे नेमकी कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं। तर अधिवेशनाआधी करुणा मुंडे उपोषणाला बसणार असल्याचं कळतं। याआधी आपण पाहिलं होतं करुणा मुंडे यांच्या बाजूने कोर्टानं निकाल दिलेला होता, मात्र त्यानंतर सुद्धा आता करुणा मुंडे उपोषण करणार आहेत।
धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये महाघोटाळा केलाय आणि त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाहीये त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केला असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। जो निर्णय झालाच नाहीये त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त 500 कोटींची मागणी केली असा आरोप आहे। अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या। 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय, असा शासन निर्णय झालेला नाही, मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही। म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये, त्यांची तितकी पात्रताच नाही। तर कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत आदेश काढले। मंत्रिमंडळ बैठकीत 200 कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नव्हता। 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे निर्देश मुंडेंनी पत्रातून दिले। ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त 500 कोटींचा निधी देण्याची मागणी केली आहे। तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून शासन आदेश काढला असं कुंभार यांचं म्हणणं आहे। दमानियांपाठोपाठ विजय कुमार यांनी देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले। खोटं सांगत मुंडेंनी 200 कोटी उचलले असंही यावेळेस दमानिया यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळालंय। बैठक झाली त्या दिवशी, परंतु त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झाले नाहीत असं दिसून येतंय म्हणजे आहेच ते, कारण आयत्या वेळचे ठराव किंवा जे काय असेल ते आणि नेहमीचे ठराव हे मंजूर झाल्यानंतर त्याची रितसर प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते, ते वेबसाईटवर टाकले जातात, ते वेबसाईटवर दिसत नाही। याचा अर्थ अशा प्रकारचे कुठलेही ठराव मंजूर झालेले नसताना त्याची अंमलबजावणी केली हे आता उघड दिसत आहे। आणि यानंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्तांनी शपथ घेतली आहे। दिल्लीमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर प्रथमच रेखा गुप्तांनी शपथ घेतली आहे। दिल्लीच्या शपथविधी सोहळ्याला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली। रेखा गुप्तांचा शपथविधी सोहळा सुरू असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनीही हजेरी लावली आहे। नागपूरमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। माधव नेत्रालय आय रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मोदी भागवत एकत्र येतील। येत्या गुढीपाडव्याला म्हणजे 30 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे। 7 जानेवारीपासून राष्ट्रवादीच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे। मात्र 6 आठवडे उलटले तरी देखील धनंजय मुंडे एकाही जनता दरबाराला उपस्थित नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरेंनी मनसे विभाग अध्यक्ष शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। दादरच्या सावरकर सभागृहात आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल। 27 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती आहे। नुकताच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या पवन पवारच्या अडचणी वाढल्या। नाशिकमध्ये जमीन प्रकरणात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तर खंडणी प्रकरणी पवारचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला। मोठी बातमी या क्षणाची समोर येते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि राजकीय बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांना आता 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली असल्याचं आपण पाहू शकतोय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर माणिकराव कोकाटे यांच्या आता अडचणी वाढल्या असल्याचं एकंदरीत आपण पाहू शकतोय। माणिकराव कोकाटे हे सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि त्यांना आता 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून घेऊयात। ते आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अभिजित, शिक्षा सुनावण्यात आली, नेमकं काय प्रकरण होतं, सविस्तर अपडेट या संदर्भात? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या मागे नाशिक जिल्ह्याच्या न्यायालयामध्ये सध्या ते आतमध्ये आहे। त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर 1995 ते 99 दरम्यानचं हे सगळं प्रकरण आहे। या काळामध्ये
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कोट्यातून काही सदनिका ज्या आहेत त्या माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर या सगळ्या कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि फसवणूक केल्याचे तक्रार जी आहे ती तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेली होती आणि त्या याचिकेवर आज या ठिकाणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000ची शिक्षा सुनावलेली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधामध्ये ही याचिका होती. आता या दोघांनाही जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. 50,000 रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आलेला आहे. आता सध्या माणिकराव कोकाटे न्यायालयामध्ये आहे आणि या सगळ्या शिक्षेसंदर्भामध्ये वरच्या कोर्टामध्ये किंवा जामीन घेण्यासंदर्भामध्ये आता आतमध्ये कोर्टामध्ये बसून सर्व प्रक्रिया जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्याकडून पार पाडली जाते आहे. सध्या मात्र अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. निश्चितच या संदर्भात आता काही महत्त्वाची राजकीय प्रतिक्रिया अभिजित समोर आलेली आहे का? कारण नाशिक कोर्टानं खरं तर ही जी शिक्षा आहे ती आता सुनावली आहे, त्यानंतर नेमकी काही प्रतिक्रिया समोर येताना दिसते का? अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया समोर येऊ शकलेली नाही आहे. स्वतः माणिकराव कोकाटे देखील आतमध्ये कोर्टामध्येच बसून आहे त्यामुळे त्यांची देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही आहे. मात्र पुढच्या काही वेळानंतर माणिकराव कोकाटे बाहेर आल्यानंतर नेमकी आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया अभिजित अगदी काही वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत सुषमा अंधारे फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, आपण पाहतोय आता माणिकराव कोकाटे यांची अडचण वाढलेली आहे, तब्बल 2 वर्षांची शिक्षा. आपली नेमकी या संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया? एका जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांच्या संबंधाने जर इतकी गंभीर बाब पुढे येत असेल आणि माननीय जिल्हा सत्र न्यायालयानेच जर हा निकाल दिलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे निव्वळ नैतिकता नाही तर कायदेशीर जबाबदारी आणि राज्याचा आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा आब राखत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते देत नसतील तर पक्षप्रमुख आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने तो राजीनामा घेतला पाहिजे. कारण जिल्हा न्यायालयाने ज्याच्या ठीक आहे आरोप असणं, आर्ग्युमेंट चालू असणं ही गोष्ट आपण समजू शकतो, परंतु थेट या प्रकरणात जेव्हा निकाल लागतो आणि न्यायालय शिक्षा सुनावतं तेव्हा अशी व्यक्ती निश्चितपणे मंत्रिमंडळात असू नये. हवं तर त्यांनी नंतर जेव्हा कधी त्यांचं निर्दोषत्व सिद्ध होईल तेव्हा बघता येईल. सुषमाताई, 1995चं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आता शिक्षा सुनावली जाते. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोर्टाने आता हा मोठा निर्णय घेतला. याआधी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील असंच काहीसं घडलं असल्याचं बघायला मिळालं. नेमकं काय आपलं म्हणणं आहे महायुती संदर्भात मग आता? नाही, महायुतीमध्ये तर हे तर क्लिअर आहे बघा. भाजपा हा यूज अँड थ्रो वाला पक्ष आहे. भाजपाची नीती आहे वापरा आणि फेकून द्या. भाजपाचे इप्सित आता साध्य झालेले आहेत. त्यामुळे जसं आपण सकाळची बातमी बघतोय की शिंदे गटातल्या एकनाथ शिंदेंनी जो 900 कोटीचा प्रकल्प संभाजीनगर सिडकोचा होता फिजिबल नाहीये म्हणत त्या प्रकल्पाच्या आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मागच्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे आदेश आत्ताचा मुख्यमंत्री जे की दोघे एका सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने कुरघोड्यांचं आणि शहकाटशहाचं राजकारण आहे त्यामध्ये भाजपा कशा पद्धतीने सरशी करते आणि आपल्याच सोबतच्या घटक पक्षांच्या भोवतीचे फास अधिकाधिक आवळण्याचा प्रयत्न करते हे स्पष्ट आहे. पण मुद्दा काहीही असो, आता या क्षणाला मात्र माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तातडीने घेणं हे तितकंच गरजेचं आहे. निश्चितच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतो यावेळेस 1995 मधलं हे कागदपत्र फेरफार प्रकरण आहे ज्यामध्ये आता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे थेट नाशिकमध्ये. अभिजित, आपण पाहतोय खरं तर आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीसोबत मंत्रिपदावर सुद्धा गदा येऊ शकते का? काय नेमकं वाटतंय? काही तांत्रिक कारणामुळे अभिजितचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र हे जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर प्रकरण म्हणावं लागणार आहे. कारण माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावरती गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल असताना माणिकराव कोकाटे यांना खरं तर कृषी मंत्रीपद संपूर्ण राज्याचं देण्यात आलेलं आहे आणि 2 वर्षाची शिक्षा सुद्धा आता न्यायालयानं ठोठावलेली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावासंदर्भात ही मोठी काय सांगू शकाल? माहिती घेतो आणि मी त्याच्यावर वक्तव्य करतो.
आपण पाहिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग जो आहे याला शेतकरी विरोध करणारच आहेत राज्य शासनाच्या विरोधामध्ये। तर नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे आणि त्यामुळे कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे किंवा आता कोकाटेंचा राजीनामा सुद्धा मागितला जाण्याची शक्यता आहे। 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार केल्याप्रकरणी खरं तर गुन्हा हा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावरती दाखल होता। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो 1995 मधील कागदपत्र फेरफार प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या याचिकेवरती कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। कलम 420, 465, 471 आणि 47 अन्वये हा गुन्हा दाखल होता। कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटेंना नाशिक जिल्हा कोर्टाकडून ही शिक्षा आता सुनावण्यात आलेली आहे। एकंदरीत हे प्रकरण नेमकं काय आहे? 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड सुद्धा यावेळेस ठोठावण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे। तब्बल 2 वर्षांचा कारावास सुनावण्यात आलेला आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे नाशिकमधून आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी सोबतच त्यांच्या मंत्रिपदावर सुद्धा गदा येणार असंच दिसतंय। सविस्तर माहिती या संदर्भात। माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे 1995 साली मंत्री असताना सरकारी कोट्यातून कमी उत्पन्न गटासाठी काही घरं जी आहे ती दिली जातात आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून त्या ठिकाणी त्या 10% आमदार कोट्यातून ही घरं जी आहे ती नाशिकमध्ये विकत घेतलेली होती। कमी उत्पन्न दाखवण्यात आलेलं होतं आणि एकूणच कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलेला होता आणि या माध्यमातून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तुकाराम दिघोळे यांनी त्यावेळी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच याचिकेवर आज आत्ता काही वेळापूर्वी ही सुनावणी सुरू होती आणि यामध्ये जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी ग्राह्य धरलेला आहे। आता एकूणच आपण जर बघितलं तर मागे कोर्टामध्ये आता सध्या माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याची जजमेंट कॉपी सध्या तयार केली जाते। तर दुसरीकडे या शिक्षेविरोधामध्ये उच्च न्यायालयात अपील करण्यासाठीची प्रक्रिया देखील माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांमार्फत आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आता माणिकराव कोकाटे यांना अटक होते की ते उच्च न्यायालयात अपील करून या ठिकाणी जामीन मिळवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी एकूणच ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे हे कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपद आणि त्यांची आमदार देखील म्हणून आणि त्यांचं मंत्रिपद देखील खरं तर आता गोत्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आपण जर बघितलं तर मागे याच कोर्टामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आता या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण गेल्या काही वेळापासून या ठिकाणी या कोर्टामध्ये सगळी सुनावणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। कोर्टाने 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यामुळे आता या शिक्षेपासून बचावासाठी माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचे प्रयत्न सध्या या ठिकाणी सुरू आहेत। मात्र 10% ज्या सदनिका ज्या सरकारी कोट्यातून दिल्या जातात त्या सदनिका घेताना त्यामध्ये कमी उत्पन्न दाखवून आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ग्राह्य धरलेला आहे। निश्चितच आपण पाहतो आता न्यायालयाने तर दोषी ठरलेले आहे। मात्र यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणार आहे का? पुढची नेमकी कारवाई कशी असणार आहे? सध्या तरी माणिकराव कोकाटे हे न्यायालयामध्येच आतमध्ये बसून आहेत आणि त्यांना जामीन मिळावा आणि उच्च न्यायालयात अपील करता यावं या अनुषंगाने सध्या त्यांची सगळी प्रक्रिया आतमध्ये बसून अगदी काही वेळासाठी अभिजित थांबवते माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय 2 वर्षांची शिक्षा थेट कृषी मंत्र्यांना सुनावली जाते। पुढे आता नेमकं काय घडणार? आमदारकी जाणार, मंत्रिपद जाणार, कशी कारवाई होणार आहे? या संदर्भात कायद्यात तरतुदी आहे। 2 वर्ष किंवा त्या अधिक जर शिक्षा झाली असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। पण यामध्ये एक ही सुद्धा तरतूद आहे की सेशन कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तर त्याला अपिलात जायला, हायकोर्टात अपिलात जाता येईल आणि हायकोर्टाने जर त्यांना रिलीफ दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाता येईल। जसं राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने रिलीफ दिला नव्हता तर त्यामुळे त्याला सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागलं। तिथे रिलीफ मिळाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व कायम राहिलं। तीच प्रक्रिया यामध्ये सुद्धा राबवली जाईल असं वाटतं मला आणि मी जजमेंट बघितलं नाही सेशन कोर्टाचं, त्यांनी निश्चितच त्यांना वेळ दिला असावा अपिलात जाण्यासाठी आणि तोपर्यंत कदाचित शिक्षेला
स्थगिती सुद्धा दिली असावी असं दिसतंय. मात्र या शिक्षेला जर सामोरं जायचं नसेल तर पुढे आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून काय पावलं उचलली जाऊ शकतात? त्यांच्याकडे कुठला पर्याय उपलब्ध आहे का? कोकाटेंकडे स्पष्ट आहे, कायद्याप्रमाणे त्यांना हायकोर्टला म्हणजे उच्च न्यायालय मुंबई किंवा त्यांचं जे ज्युरिडिक्शन आहे औरंगाबाद, तिथे त्यांना तातडीने फाईल करावी लागेल रिट पिटिशन या शिक्षेच्या स्थगितीसाठी, आणि हायकोर्ट तातडीने त्याच्यावर सुनावणी घेऊन काय रिलीफ देतं हे बघायला लागेल. समजा हायकोर्टाने रिलीफ दिला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहे आणि ही प्रक्रिया त्यांना राबवावी लागेल. आणि या प्रकरणी राहुल गांधीचं नुकतंच उदाहरण आहे. त्यांना राहुल गांधीला तिथे सुप्रीम कोर्टाच्या बेंचने रिलीफ दिला होता आणि त्यांचं सदस्यत्व राहिलं होतं. 4 कलमान्वये आता ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर आज शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर साधारणतः किती कालावधी माणिकराव कोकाटे यांच्या हातात आहे किंवा त्यांच्या भावाच्या हातात आहे? मला वाटतं ते सकृतदर्शनी सेशन कोर्टात जजमेंट बघायला लागेल. त्यांनी कदाचित वेळ दिला असावा त्यांना हायकोर्टात जाण्यासाठी, तर त्या दरम्यान त्याने शिक्षेला स्थगिती दिली असावी असं दिसतंय. कारण जजमेंट बघूनच मला सांगता येईल की किती दिवसाची त्याला स्थगिती दिलेली आहे, पण निश्चित दिली असावी स्थगिती असं मला वाटतं. निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर या संदर्भात माहिती दिली त्यासाठी. तर आपल्यासोबत माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे फोन लाईन वरून जोडले गेलेले होते आणि त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. नेमकं काय घडू शकतं या संदर्भात? नंबर 1 जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये केलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. पण मग ही जी 3 आणि 4 नंबरचे आरोपी तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येतं? नाही, ते नाही राहत. हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग होतो. माणिकराव. अच्छा, म्हणजे हे 4ही घर कोकणींकडे? 4 जे फ्लॅट्स आहेत चौघांना जे अलॉट झालेले आहेत शासनाकडून. म्हणजे त्या दोघांच्या नावावर यांनी फ्लॅट घेतले होते की काय? ते बघा मॅडम तुमचं नाव आहे? तरी प्रतिक्रिया आपण ऐकलेली अतिशय महत्त्वाची आणि हे संपूर्ण प्रकरण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मात्र एकंदरीत आपण पाहतोय तर कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जात असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय. तर कृषी मंत्र्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. याशिवाय 50,000 रुपयांचा दंड सुद्धा यावेळेस त्यांना ठोठावण्यात आलेला आहे. 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड, अतिशय मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा एकंदरीत खळबळ उडवणारी बातमी म्हणावी लागेल. कारण माणिकराव कोकाटे हे एका पदावर विराजमान असलेले व्यक्ती आहे. अर्थातच त्यांना कृषी मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. आणि असं असताना पक्षाकडून नेमकी काय कारवाई केली जाते हेही बघणं महत्त्वाचं. 1995चं हे प्रकरण आहे आणि 1995 मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी खरं तर ही शिक्षा जी आहे ती माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली आहे. 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड हा सुनावण्यात आलेला आहे. फसवणूक माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावानं केली असल्याचा ठपका हा माणिकराव कोकाटे यांच्यावर ठेवण्यात आला आणि माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये देखील आता वाढ झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची आजची सर्वात मोठी राजकीय बातमी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं मोठा दणका दिलाय. कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. माणिकराव कोकाटेंना 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांचा कारावास जो आहे तो आता सुनावण्यात आलेला आहे. शिवाय 50,000 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आता कोकाटेंची मंत्रिपदासह आमदारकी देखील जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोठ्या अडचणीत आता सापडलाय. नंबर 1 जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये केलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. पण मग ही जी 3 आणि 4 नंबरचे आरोपी तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येतं? नाही, ते नाही राहत. हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग होतो.
तर आपण पाहू शकतोय यावेळेस कोकाटेंचं मंत्रिपद जाऊ शकतं, मात्र प्रकरण काय आहे तर 1995 मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळेंच्या याचिकेवर नाशिक कोर्टानं हा मोठा निकाल जो आहे तो आता दिलेला आहे। कलम 420, 465, 471 आणि 47 अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि त्या प्रकरणासंदर्भात ही कारवाई झाली आहे। कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटेंना जिल्हा न्यायालयाकडून ही शिक्षा जी आहे ती आता सुनावण्यात आलेली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड सुद्धा यावेळेस ठोठावण्यात आलेला आहे। या संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। त्यांनी यावेळेस नेमकं काय म्हटलं आपण बघूयात। या संदर्भात कायद्यात तरतुदी आहे 2 वर्ष किंवा त्या अधिक जर शिक्षा झाली असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। पण यामध्ये एक ही सुद्धा तरतूद आहे की सेशन कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तर त्याला अपिलात जायला, हायकोर्टात अपिलात जाता येईल आणि हायकोर्टाने जर त्यांना रिलीफ दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाता येईल। जसं राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने रिलीफ दिला नव्हता तर त्यामुळे त्याला सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागलं। तिथे रिलीफ मिळाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व कायम राहिलं। तीच प्रक्रिया यामध्ये सुद्धा राबवली जाईल असं वाटतं मला। आणि मी जजमेंट बघितलं नाही सेशन कोर्टाचं, त्यांनी निश्चितच त्यांना वेळ दिला असावा अपिलात जाण्यासाठी आणि तोपर्यंत कदाचित शिक्षेला स्थगिती सुद्धा दिली असावी असं दिसतंय। तर आपण बघितलं यावेळेस अनंत कळसे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। त्यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अडचण आता वाढली असल्याचं एकंदरीत आपण पाहू शकतोय आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या भावाला सुद्धा ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि 1995 मधलं हे प्रकरण आहे ज्या प्रकरणासंदर्भात ही शिक्षा जी आहे ती आता ठोठावण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी तर धोक्यात आलेली आहे, त्यांचं कृषी मंत्री पद सुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि पक्षाकडून नेमकी काय कारवाई केली जाते तेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता माणिकराव कोकाटे स्वतः राजीनामा देतात की त्यांचा राजीनामा मागितला जातो हेही पाहावं लागेल। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा। शेजारच्यांचा कोंबडा पहाटे 3 वाजता आरवतो त्यामुळे झोपमोड होते आणि यामुळे एका वृद्धानं थेट प्रशासनाकडे तक्रार केली आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं देखील तक्रारीची दखल घेतली। राधाकृष्ण कुरूप असं तक्रारदाराचं नाव असून हा प्रकार केरळमधला आहे। आरडीओने दोन्ही बाजूंना बोलावून यावर चर्चा करत तोडगा काढलाय। मुंबईमध्ये पावाचं उत्पादन घटणार अशी माहिती समोर आली। लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले, मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी दिलं, त्यामुळे 1 महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते। पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत MK रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलाचं तोडकाम करण्यात येईल। हे पूल हटवण्याकरता महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही 6 तास वाहतुकीकरता बंद असेल। शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 5 पर्यंत निष्कासनाचं काम केलं जाईल। पुणे MRDAच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होतील। प्रकल्पाचे 82% काम पूर्ण झाल्याने रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा आहे, तर ही आशा आता सध्या तरी व्यक्त केली जाते। मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये BKC आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकाचं बांधकाम वेगानं सुरू आहे। या टप्प्याचे आतापर्यंत 93.1% काम झाले। मार्च 2025 अखेरपर्यंत यावेळेस प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्याचं लक्ष्य आहे। हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे। पीएफचे पैसे आता UPI वरून सुद्धा काढता येणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। केंद्र सरकार लवकरच UPI द्वारे PF खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा देईल। EPFO खातेदार ATM कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाईल। याप्रमाणे आता याद्वारे खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50% रक्कम कार्डवरून काढता येईल। ACC बोर्डानं मुंबई विभागातील 11 शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केली। यामध्ये पालघरमधील 5, रायगडमधील 4 तर ठाण्यातील 2 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे। मुंबई शहरातील एकाही परीक्षा केंद्राचा समावेश नाही। ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवर आहे।
इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू होईल. परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी आता पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर केंद्रावरती उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. अवैधरित्या भारतात आलेला पाकिस्तानी नागरिक नादिर करीम मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहे. नेपाळमध्ये स्थानिकांनी फसवणूक करून पासपोर्ट काढून घेतल्याचा दावा त्यानं केला. दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क केला असता मदत न मिळाल्यानं त्यानं मुंबई गाठली आहे. पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. चौकशी केली असता आरोपी रायगड भागामध्ये होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं समोर आलं. त्यानं आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचा तपास सध्या पोलीस करतायत. पिंपरी चिंचवडमधल्या दापोडीमध्ये पोलिसांकडून गावगुंडांची धिंड काढण्यात आली. त्यांनी आता रिक्षांची तोडफोड करत 5 ते 6 दुचाकींचं मोठं नुकसान केलं. अखेर त्यांना पोलिसांनी बेड्या सुद्धा ठोकल्या. नागपूर विमानतळावर बोईंग 347 विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालंय. ढाक्याहून दुबईला हे विमान जात होतं. विमानात फायर इमर्जन्सीची सूचना दिल्यानंतर आता 400 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. ॲपलने आज आयफोन 16e हे नवीन मॉडेल लॉन्च केलंय. तर आयफोनमध्ये प्रथमच हा ई प्रकार समाविष्ट करण्यात आला. या नवीन मॉडेलमध्ये ॲपलचा पहिला इन हाऊस मॉडेल ॲपल C1 हा देखील समाविष्ट आहे. याशिवाय त्यामध्ये आयफोन 15 प्रो मालिकेसारखे ॲक्शन बटन देखील आहे. कल्याणमधील नाना पावशे चौक परिसरामध्ये आपण पाहतोय मध्यरात्रीच्या सुमारास एकावर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि या गोळीबारात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशमधील जागेच्या वादातून त्याच्या चुलत भावाने गोळीबार केल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे. कोळशेवाडी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. धाराशिव या ठिकाणी तेरणा नदी पात्रातून एकाच दिवशी 15 पाणबुडी मोटारींची चोरी झाली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेलाय. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान आपण जर बघितलं तर पोलिसांकडून चोरट्यांचा शोधही सुरू आहे. सांगलीच्या मिरजेत गांजा विक्रेता करणाऱ्या तरुणास अटक करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान तरुणाकडून 1 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त झालाय. 42,000 किमतींचा ऐवज यावेळेस पोलिसांना सापडलाय. नागपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कारची शर्यत लावली आणि स्टंटबाजी केलेली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई झाली. या प्रकरणी 5 कारही जप्त करण्यात आलेल्या आहेत. तळेगावमध्ये एका तरुणाकडून पिस्तूल आणि जिवंत 7 काडतुसं जप्त करण्यात आली असल्याचं बघायला मिळतं. तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका या ठिकाणी एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि अभिषेक याला ताब्यातही घेतलेला आहे. आणि आता कोल्हापुरातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे. हिंदू जनजागृती समितीने शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवावा ही मागणी केलेली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करा ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवाजी विद्यापीठ नामांतराचा मुद्दा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठ नामांतराचा वाद आता उफाळत असल्याचं आपण पाहतोय. त्या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असणं आवश्यक आहे. त्याला एकेरी उल्लेख करून शिवाजी विद्यापीठ असं म्हटलं जातं आणि या विरोधातच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटना, गडप्रेमी संघटना, शिवप्रेमी संघटना एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज 5 वाजता एक आंदोलन करत आहेत आणि मागणी करत आहेत की तत्काळ शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी झालं पाहिजे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. रणजित, आपण पाहतोय शिवाजी विद्यापीठ नामांतराचा वाद आता पेटत असल्याचं बघायला मिळतंय. नेमकी मागणी काय आहे? वाद नेमका कधीपासून सुरू आहे? प्रकरण काय? सविस्तर माहिती.
कोल्हापुरात स्थित असणारं विद्यापीठ, या विद्यापीठाचं मूळ नाव आहे शिवाजी विद्यापीठ. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच हे नाव असल्यामुळं सर्वांच्या म्हणजे आपण म्हणतो तोंडामध्ये रेंगाळणारं हे नाव आहे शिवाजी विद्यापीठ. मात्र सध्या हिंदू जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या विद्यापीठाचं शिवाजी विद्यापीठ हे नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ किंवा श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं करावं अशी एक मागणी सध्या जोर धरतीये. या संदर्भात कोल्हापुरामध्ये काही संघटनांचं आज सायंकाळी आंदोलन देखील आयोजित करण्यात आलेलं आहे. मात्र हे विद्यापीठ गेली अनेक वर्षे कार्यरत असताना मधल्या कालावधीमध्ये नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ नावाचं एक अभिमत विद्यापीठ सुद्धा स्थापन झालं होतं. काहींचा गैरसमज झाला होता की हेच ते विद्यापीठ आहे ज्याचं नाव बदललं, पण काही कालावधीनंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की ही दोन्ही विद्यापीठं वेगळी आहेत. आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या अगदीच रणजित, हा मुद्दा जो आहे तो आता पेटलेला आहे आणि आंदोलनं सुद्धा होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या संदर्भात पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी.